नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मस्त असा आपण चीजी असा मॅक्रोनी पास्ता बनवणार आहोत। मॅक्रोनी पास्ता जो असतो ना तो बनवणार आहोत। खूप सिंपल आणि इन्स्टंटवाला आहे हा। त्यासाठी पहिले काय केलेलं आहे, पाणी एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे। पाण्याला छान बॉईल आलं की त्याच्यामध्ये मॅक्रोनी पास्ता टाकायचा आहे। मी इथे वाटी भरून घेतलेला आहे, जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा आणि त्यात टाकायचा। छान मिक्स केलेला आहे आणि ते बघा मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे। त्यांना छान शिजू द्यायचं आहे। थोडंसं तेल टाकते वरतून, एक छोटा चमचाभर टाकलेला आहे, जेणेकरून आपला पास्ता कुठेही स्टिकी नाही होणार, म्हणजे चिकटणार नाही, छान मोकळा होईल त्यासाठी। आणि पुन्हा एकदा ढवळते आहे। पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत थोडासा फुलला जातो तो तसापर्यंत आपण छान शिजवू द्यायचा आहे। चांगला जेव्हा शिजेल ना त्याच्यानंतर मग जास्त टाईम नाही लागत मग हे करायला। बघा इथे मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे, फुलला आहे। आता यातलं पाणी सगळं आपण निथळून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये मी ओतून घेतलेला आहे आणि मोकळा पुन्हा चमच्याच्या साहाय्याने केलेला आहे। आता आपला पास्ता थंड होतोय तोपर्यंत आपण मस्त असं फोडणीसाठी आपण तेल टाकलेलं आहे। कढई घेतलेली आहे एक मोठी, त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल मस्त पसरवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या टाकायच्या आहे। मी इथे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे। बाकी तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता इथे। आता मी सगळ्या एकत्रच टाकलेल्या आहेत तेलावर आणि हाय फ्लेम आपण मस्त परतवून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटात छान परतल्या जातील। म्हणजे फक्त याच्यात जास्त करून शिजायला काय लागतो, गाजर आणि कांदा थोडासा टाईम लागतो, त्याच्यामुळे त्याही मस्त शिजतील आरामात। अशा 2 ते 3 मिनिटं आपण परतवून घ्यायच्या आहेत। मस्त बघा कलरफुल भाज्या वाटतात ना, छान इथे परतल्या गेलेल्या आहेत व्यवस्थित। त्यानंतर आता ह्याच्यावर टाकूया आपला जो पास्ता आहे तो टाकायचा आहे। बघा इथे कसा मस्त मोकळा आहे की नाही। तेल वगैरे टाकल्यामुळे ना ह्याच्यामध्ये मस्त असं मोकळा होतो, सुट्टा होतो, चिकटत नाही कुठलाच पास्ता एकमेकांना असं चिकटून राहत नाही। त्याच्यामुळे मस्त असं आपण ते म्हणजे जेव्हा शिजायला टाकू ना तेव्हा आपण जसं आपण नूडल्स वगैरे बनवताना कसं तेल वगैरे मीठ टाकतो तसं टाकायचं आहे। मी इथे फक्त तेल टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं नाही आहे। आणि इथे हा आपला स्मिथ अँड जॉन्सचा पास्ता मसाला वापरणार आहे। हे छोटे पॅकेट आहेत जे 5 वाले आहेत, ते 2 पॅकेट वापरले आहे मी इथे जवळपास। कारण का एवढ्या ह्याला 2 माणसांसाठी बसतं ना आपलं, 2 पॅकेट पुरेसे होतात आणि त्याच्यामध्ये मग मीठ वगैरे टाकायची काहीच गरज लागत नाही। आणि तुम्हाला जर वाटत असेल कोणाला जास्तसं जरा वाटतं ना आपलं मीठ पाहिजे असं, त्याच्यामुळे त्यांना जर वाटत असेल तर तुम्ही चेक करून बघू शकता। जर तुम्हाला कमी वाटलं मीठ तर तुमच्या आवडीनुसार पुन्हा तुम्ही चवीनुसार थोडंसं टाकू शकता। त्यानंतर थोडंसं मिक्स केलेलं आहे, पास्ता मसाला टाकल्यानंतर मिक्स केलेला आहे। त्यानंतर एक चीजी बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे मस्त असं एक चीज क्यूब आपण किसून टाकलेला आहे डायरेक्ट कढईमध्येच पास्त्यावर। आणि आता छान पुन्हा मिक्स करायचं आहे। मी इथे व्यवस्थित चीज टाकल्यानंतर त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते आहे बारीक चिरलेली। आणि आता इथे आपण छान मिक्स करूया, एकजीव करून घेऊया सगळं। मस्त चीजी होतं ना। आणि थोडंसं आपण इथे 2 ते 3 चमचे एवढे पाणी टाकायचं आहे, जेणेकरून कुठेही मसाले जळणार नाहीत किंवा पास्ता खाली चिकटणार नाही। त्यासाठी प्रॉपर थोडंसं कुक होण्यासाठी, चीज मेल्ट होण्यासाठी आपण थोडंसं पाणी 2 ते 3 चमचेच टाकलेलं आहे। आणि त्यानंतर एकजीव करायचं आहे। आणि मी येते आता झाकण ठेवते, फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरजच नाही, कारण का आपला पास्ता प्रॉपर कुक आहे। आणि बघा काय सुंदर कलर आलेला आहे। आणि एकदा पुन्हा झाकण काढलं आहे 1 ते 1.5 मिनिटानंतर, आणि चीजी वाटतोय की नाही बघूनच कळतोय तो थोडासा चीजी आहे। आता इथे आपला मस्त तयार झालेला आहे चीजी असा मॅक्रोनी पास्ता। सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावर आपण टाकणार आहोत एक चीज क्यूब किसून। मस्त असं गार्निशिंग करायचं आहे आपण ह्याच्याने चीजनेच। मी पूर्ण चीज क्यूब टाकणार आहे याच्यामध्ये। मी इथे सगळं घेतलेलं आहे चीज किसून छान। आता हे दाखवत नाही आहे पूर्ण ह्याच्यामध्ये मी, पण पूर्ण सगळं चीज किसून घेतलेलं आहे याच्यावर। किती सुंदर वाटतंय बघा, नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल बघून। आणि ह्याचा फायनल लुक बघा, आहा काय टेम्पटिंग दिसतंय की नाही। तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीचा। आणि इन्स्टंटवाला आहे की नाही, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा इन्स्टंटवाला मॅक्रोनी पास्ता तयार आहे। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।